त्याचं? चालू ह्या 6 महिन्यामध्ये आम्हाला जी माहिती मिळाली होती ती आम्ही CID ऑफिसला कळवली. 3 वेळेस हा आरोपी गावाकडे येऊन गेला, 3 वेळेस, आणि ही माहिती खरी होती. आणि त्यांनी देखील मान्य केलं की हा आरोपी तिथं आलेला होता. परंतु त्याच्यावर त्यांचं जे तपास आहे किंवा त्याला शोधाशोध चालू आहे, त्याच्याकडे कुठलाही मोबाईल नाही किंवा तो मोबाईल वापरत देखील नाही. म्हणून या यंत्रणेला अडचण येऊ शकते, अडचण आलेली आहे. परंतु यावर काय करायचं आणि आरोपीला कसं जेरबंद करायचं यावर आम्ही लवकरच विचार करून आम्हाला त्याला कसं जेरबंद करून, कारण आमच्या सगळ्या कुटुंबाला जीवितास धोका आहे. कारण का हे आरोपी म्हणजे सैतानी वृत्तीचे सगळे लोक आहेत. त्यांचं समर्थन करणारे तिथंच आले, हे आरोपी तिथंच आले. तर त्या गोष्टीवर आम्ही त्यांना मागणी केलेली आहे. लवकरात लवकर त्याच्या मुसक्या ओढून त्याची पूर्ण जिल्हाभरात पोलीस प्रशासनानं धिंड काढून लवकरात लवकर त्याला जेलबंद करावं अशी आमची मागणी आहे. आणि ते लवकरच होईल अशी आम्ही अपेक्षा ठेवतो. त्यांनी कोणाची भेट घेतली तर काय असे माहिती तुम्हाला थोडीफार मिळाली? त्याच्या घरी येऊन तो 3 म्हणजे ह्या 6 महिन्यामध्ये कुठल्या वेळेला आला काय एवढं डिटेल नाही, पण तो 6 वेळेला गावात येऊन गेला अशी माहिती आम्ही दिली होती सगळ्या यंत्रणेला. तर बघू आता पुढच्या काळात आम्हाला अपेक्षा आहे की त्यांनी लवकरात लवकर म्हणजे त्याला पकडण्यात यावं आणि त्याची पूर्ण जिल्ह्यामध्ये धिंड काढून त्याला जेरबंद करण्यात यावं. आज बीडमध्ये धनंजय देशमुख, स्वर्गवासी संतोष देशमुख यांचे बंधू यांनी जे धक्कादायक खुलासा केलेला आहे की कृष्णा आंधळे हा आरोपी, जसं इतर आरोपींना पकडण्यात आलं तसा कृष्णा आंधळे अजूनही फरारच आहे. आणि हे पोलीस यंत्रणेचं मोठं अपयश आहे की एक आरोपी ज्याचा संतोष देशमुख यांना मारण्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग होता तो पोलीस अटक करू शकले नाहीत. हे खरोखरच धक्कादायक आहे. आणि म्हणून धनंजय देशमुख यांनी जी मागणी केलेली आहे की या आरोपी त्याच्या गावाकडे 3दा-4दा येऊन गेला, CIDला त्यांनी ही माहिती दिली आणि तरीसुद्धा त्या आरोपी अद्याप पकडला जाऊ शकत नाही. याचाच अर्थ तपास यंत्रणेचं कुठंतरी कमतरता किंवा तपास यंत्रणेतील काही अधिकारी याचा बचाव करतायत आरोपीचा, असं त्या ठिकाणी निष्कर्ष काढायला काही हरकत नाही. मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की या बाबतीमध्ये त्यांनी वैयक्तिक लक्ष घालून तपास यंत्रणेला सक्त आदेश या आरोपीला लवकरात लवकर जेरबंद करण्याचे द्यावेत.